शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये रामदास कदम यांनी काल अजित पवार यांच्या राष्ट्रवादी संदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं। यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ रामदास कदम यांना सबुरीनं घेण्याचा सल्ला देत आहेत। अशा पद्धतीनं आता वक्तव्य केल्यास आगामी विधानसभेत त्यांना फटका बसू शकतो अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी। संघाच्या मुखपत्र ऑर्गनायझर मधून असो किंवा काल शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यामध्ये शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सुद्धा अजित पवार यांच्यावर टीका केलेली आहे। सर, काय सांगाल? काल रामदास कदम यांनी टीका केलेली आहे, अजित पवार जर सत्तेमध्ये उशिरा सहभागी झाले असते तर महायुतीला लोकसभेला इतका फटका बसला नसता, असा एकूणच सूर संपूर्ण महायुतीच्या नेत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। कसं पाहता, अजित पवारांना कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय का? ठीक आहे ना, याच्याबद्दल सुद्धा मी अनेक वेळेला ते ऑर्गनायझर जे RSSचं मुखपत्र आहे त्यामध्ये कोणीतरी लेख लिहिला, त्यावर प्रतिक्रिया मी व्यक्त केलेली होती, भुजबळ साहेबांनी व्यक्त केलेली होती। जर महाराष्ट्रात जर असं झालं असेल तर UPमध्ये आपण 70 जागा आपल्या BJPच्या येणार होत्या, त्या 35 का आल्या? तिथं काय अजित पवार गेले नव्हते, असा आपण त्यावर उल्लेख केला होता। आता रामदासभाई कदमाने आता वास्तविक लोकसभेचं आता ह्या ज्या कथा आहेत त्या बंद केल्या पाहिजेत आणि विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी संघटितपणानं कसं गेलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे। विनाकारण अशा गोष्टी आम्हाला बोलायला लावणं हे बरोबर नाही आणि म्हणून रामदासभाईंनी आता आणि सगळ्यांनी महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाने एकत्रितपणानं संघटितपणानं जे विषय समोर आलेले आहेत, जे समाज घटक बाहेर गेलेले आहेत, मग मराठा आरक्षण असेल, अल्पसंख्याक असतील, दलित असतील, शेतकरी असतील, कांद्याचा प्रश्न असेल, ज्या ज्या गोष्टीची आपल्याला अडचण झालेली आहे ते सगळे मुद्दे कसे व्यवस्थितपणानं नीट करता येतील ते करून आपल्याला विधानसभेत चांगल्या संघटितपणानं गेलं पाहिजे। रामदास कदम यांनी बोलताना वक्तव्य सांभाळून बोलावं, आगामी विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम या वक्तव्याचा होऊ शकतो असं वक्तव्य त्यांनी याबद्दल केलेलं आहे। कॅमेरामन हमीदसह मी अजय अडसूळ, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।